इलिगल मायग्रेशन म्हणजे अवैधरित्या दुसऱ्या देशात जाऊन राहणे. जसे आपल्याकडे बांगलादेशी पकडले जातात, अगदी तसंच US आणि मेक्सिकोत जाणाऱ्यांच्या संख्येत भारत 5व्या क्रमांकावर आहे. इथे जाणाऱ्यांमध्ये पंजाबी लोकांची संख्या जास्त आहे. चला तर मग बघूया काय होतं चित्रपटात. गुरुद्वारात एक बाई प्रार्थना करण्यासाठी आलेली असते. तिचा मुलगा परमिंदर सिंग मेक्सिकोसाठी गेलेला असतो, पण त्याची काहीच माहिती आलेली नसते. स्टोरी फ्लॅशबॅक मध्ये जाते. सकाळी परमिंदरचे वडील करतार सिंग मुलाला बडबडत असतात. परविंदर उठून सरळ वडिलांना सांगतो, मला इथे 12,000ची छोटी मोठी नोकरी करायची नाहीये, त्यामुळे मी इकडे राहणार नाही. फॉरेनला जाऊन डॉलर्स कमावणार. एवढं सांगून तो बाहेर पळ काढतो. तेवढ्यात भिंतीवरची पोस्टर्स त्याला दिसतात. ती ऍड एका एजन्सीची असते, जी मायग्रेशन विजा देऊन फॉरेनला नोकरी लावणार असते. तो त्या एजन्सीला कॉन्टॅक्ट करतो. फक्त 10,000 रुपये देऊन त्याला त्याची फाईल तयार करून दिली जाईल. या व्यतिरिक्त कुठलाही खर्च होणार नाही, असं समोरून सांगितलं जातं. पेपर्स बनवायचे, 10,000चा जुगाड तर करावाच लागणार होता. तो सरळ रेशन दुकानात जातो. वडिलांच्या नावाने 10,000 रुपये उधार घेतो. मुलाने उसने 10,000 रुपये घेतल्याचं करतार सिंग यांना कळतं. ते त्याचा पाठलाग करतात. उधार घेतलेला अजून एक माणूस परमिंदरकडे पैशाची मागणी करतो, पण परमिंदर वडिलांच्या लिव्हरमध्ये स्टोन असल्याचं खोटंच सांगून तिथून पळ काढतो. परमिंदर एजन्सीमध्ये पोहोचलेला असतो. तिथे गेल्यावर त्याच्याकडून 8,000 रुपये एक्स्ट्रा मागितले जातात. 10,000 रुपये दिल्यावर आता त्याच्याकडे द्यायला पैसेच नसतात. पुढच्या 10,000 रुपयांसाठी स्वतःच्या भाऊजींना फोन करतो. वडिलांनी तुमच्यासाठी बुलेट घेऊन ठेवली असल्याचं तो सांगतो. त्या बदल्यात त्यांच्याकडून एक मोबाईल मागून घेतो. बुलेटच्या लालसेने भाऊजी घरी येतात. परमिंदर त्या आधीच त्यांच्याकडून मोबाईल काढून तिथून पळ काढतो. पम्मीने जावयाला गंडवल्याचं करतार सिंग यांना कळतं. तोच मोबाईल विकून परमिंदर अधिकचे पैसे भरून टाकतो. तो एजंटला भेटतो. एजंट त्याला सांगतो, जर तो लिगली अमेरिकेत जाणार असेल तर त्यासाठी 10 वर्ष त्याला वाट पाहावी लागेल. म्हणून इलिगल मायग्रेशन म्हणजेच भारतातील प्रचलित वर्ड डॉंकी लावणे, यासाठी त्याला 17 ते 18 लाख रुपयांचा बंदोबस्त करावा लागेल. तसंच डायरेक्ट फ्लाईट करायची असेल तर त्याला 8 लाख रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. घरी येऊन परमिंदर सगळ्यांना ही बातमी सांगतो. वडील त्याला नकार देतात. परमिंदर काहीच न खाता पिता रागावून सरळ झोपून जातो. मुलाच्या प्रेमाखातर वडील परमिशन देऊन टाकतात. 8 लाखात डायरेक्ट फ्लाईट कर, असं ते त्याला सांगतात. एजंटला तो पैसे नेऊन देतो. परमिंदर विमानात बसून इक्वाडोरला पोहोचतो. त्याची ओळख दोघांची होते. एक माणूस त्यांना तिथे घ्यायला आलेला असतो. वकार पाकिस्तानातून आलेला असतो आणि जॅरी पंजाबमधून आलेला असतो. तो माणूस त्यांना एका हॉटेलवर सोडून जातो. दुसऱ्या दिवशी अजून एक माणूस येऊन त्यांना तिथून घेऊन जातो. एका पडक्या घरातून परमिंदर आपल्या एजंटला फोन लावतो, पण त्याचा फोन बंद असतो. मिलिटरी चेकिंग पास करत त्यांना एका बसमध्ये बसवलं जातं. टर्बो सिटीत त्यांना उतरवलं जातं. तिथे त्यांना काही माणसं लुटतात. पाकिस्तानातून आलेला अजून एक माणूस परमिंदरचा मित्र होतो. ते दोघे एका जागेत जातात. तिथे बरीच माणसं त्यांना दिसतात. वकार आणि जेरी सुद्धा तिथे असतात. परमिंदर सारखा एजंटला फोन लावत असतो. शेवटी एजंट त्याला सांगतो, तुला आता असाच प्रवास करावा लागेल. दुसऱ्या दिवशी परमिंदर घरी कॉल करतो. त्यांना डॉकीसाठी निघायचं असतं. खाण्याचं सामान, गंबूट तिथंच विकत घेतात आणि त्यांचा प्रवास चालू होतो. कधी गाडी, कधी बोट असा त्यांचा प्रवास होतो. पनामा जंगलात त्यांना 2 दिवस ठेवलं जातं. 2 डॉकर्स त्यांना तिथे न्यायला येतात. जो थांबेल त्याला गोळ्या घातल्या जातील असा इशारा ते त्यांना देतात. एक छोटा मुलगा वडिलांबरोबर आलेला असतो. दिवस उजडल्यावर ती 2 माणसं परत येतात. सगळे पुन्हा चालायला सुरुवात करतात. पहिला डोंगर पार करायचा असतो. पनामाचं जंगल म्हणजे माफियांचा अड्डा. रस्त्यात त्यांना लुटारूंचा सामना करावा लागतो, पण डॉंकर्स त्यांची बाजू सांभाळून घेतात. खूप चालल्यानंतर त्यांना एका रात्री एका ठिकाणी थांबवलं जातं. दुसऱ्या दिवशी तीच 2 माणसं तिथे येतात. इथून पुढचा प्रवास तुम्हाला एकट्यानेच करायचा आहे. इथून फक्त 3 तासांवर पनामा कॅम्प असल्याचं ते सांगतात. हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो. त्यांना काय माहीत, इथून आता त्यांचा बॅक टाइम चालू झालेला असतो. एवढ्या मोठ्या जंगलात फिरून परत ते त्याच ठिकाणी येत असतात. हार न मानता परत ते चालायला सुरुवात करतात. एका अशा ठिकाणी येऊन पोहोचतात जिथे फक्त डेड बॉडीज विखुरलेल्या असतात. तिथे त्यांना एक अर्धमेल्या अवस्थेतला माणूस सापडतो. त्याला खाणं दिल्यावर तो माणूस बोलायला लागतो. त्यालाही पनामाचा 3 तासांचा रस्ता सांगितला होता, पण तो 2 महिन्यांपासून इकडेच पडून होता. बाहेर कधी पडूच शकला नाही, असं तो सांगतो. दुसऱ्या दिवशी साप चावल्यामुळे एकाचा मृत्यू झालेला असतो. त्याला तिथेच टाकून ते पुढे चालायला सुरुवात करतात. तेवढ्यात परत लुटारूचा अटॅक होतो. त्यांचे कपडे काढून पूर्ण चेकिंग होते. त्याच्यातील एका मुलीला
चेकिंग करायला घेणार, पण परविंदर त्याला विरोध करतो. लुटारू त्याला बेदम मारहाण करतात. त्यांच्याकडे काहीच न मिळाल्यामुळे तिथून ती लोक निघून जातात. बघता बघता रात्र होते. परविंदरला घरची आठवण येत असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचा प्रवास चालू होतो. त्यांच्याबरोबर असलेल्या लहान मुलाची तब्येत अचानक बिघडते. परविंदर काहीच करू शकत नाही. तो मुलगा मेलेला असतो. तेवढ्यात तिकडे आर्मीची एक तुकडी दाखल होते. गोळीबार करायला लागतात. मुलाच्या बॉडीला तिथेच ठेवून त्याच्या वडिलांना घेऊन ही लोक तिकडून पळ काढतात. पण मिलिटरीवाले त्यांना पकडून कॅम्पमध्ये घेऊन जातात. डेड बॉडीची ओळख करायला सांगितली जाते. पण मेलेल्या मुलाच्या वडिलांना परविंदर थांबवतो. कारण जर त्याने ओळखलं तर त्याला कंट्री आउटलेट दिलं जाणार नाही, असं परविंदर त्यांना सांगतो. परविंदर स्वतःच्या घरी फोन करतो. 2 दिवसांनी कॅम्प मधील सगळ्यांचे फिंगरप्रिंट स्कॅन केले जातात. 15 दिवसांनी त्यांना कोस्टारिकावरून ग्वाटेमालाच्या जंगलात सोडण्यात येतं. भरपूर चालल्यावर डॉंकर्स त्यांना न्यायला येतात. त्यांना सिटीमध्ये घेऊन जाऊन एका हॉटेलमध्ये नेण्यात येतं. आपण आता पोहोचणार याचा आनंद त्या सगळ्यांना झालेला असतो. सकाळी डॉंकर्स येऊन त्यांना ट्रक मधून मेक्सिको बॉर्डर पर्यंत सोडतात. त्यांना अवैधरित्या मेक्सिको एंट्री मिळालेली असते. घरच्यांना फोन करून मेक्सिकोत पोहोचल्याची बातमी परमिंदर देतो. मेक्सिकोत आल्यावर डॉंकर्स त्यांना स्वतःच्या इल्लीगल हबमध्ये घेऊन जातात. इथे डॉंकर्स प्रत्येकाकडून हिशोब, एजंटचं नाव, फोन नंबर या गोष्टी घेऊन एजंटना फोन करत असतात. परमिंदरची वेळ येते तेव्हा त्यांना कळतं की त्यांच्या एजंटने पैसे दिलेले नाही. परमिंदरला बाजूला करून पैशाची मागणी केली जाते. तो पैसे एजंटला दिल्याचं सांगतो. त्या रात्री परमिंदरची बरीच धुलाई होती. त्याचे मित्र घरी फोन करून याबद्दल माहिती देतात. परमिंदरचे वडील पैशांचा बंदोबस्त करून एजंटला ते नेऊन देतात. एजंटला वेळेवर पैसे मिळाल्यामुळे परमिंदरला मित्रांबरोबर पुढच्या प्रवासाची परमिशन मिळते. मार खाल्ल्यामुळे परमिंदरच्या अंगात त्राण शिल्लक नसतं. त्याचे मित्र त्याला बरीच मदत करतात. शेवटी परमिंदरची सहनशक्ती संपलेली असते. तो डॉंकरला त्याला शूट करायला सांगतो. डॉंकर त्याला शूट करतो. परमिंदरचा मृत्यू झालेला असतो. त्याला तिथेच टाकून मित्रांना पुढच्या प्रवासाला जावे लागते. एजंट वडिलांना तुमचा मुलगा अमेरिकेला पोहोचल्याचं खोटंच सांग. परमिंदरची आई गुरुद्वारे जाऊन प्रसाद वाटते आणि चित्रपट संपतो.